नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं राम वाघमारे लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जानेवारी व या अगोदरचे हप्ते त्यांच्या खात्यावर जमा नाही झाले, त्यांनी काय करावे व काय केल्यास त्यांचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होईल, त्यांचे पैसे परत येणे सुरू होईल, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं राम वाघमारे लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलवर। ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली परंतु त्यांची काही कारणास्तव KYC मध्ये त्रुटी आली किंवा KYC चुकली, त्या लाडक्या बहिणीची KYC कशी करायची ते पहिले बघूया। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे गुगलवर, तेथे सर्च करायचं आहे ladkibaheen.maharashtra.gov। त्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल ladkibaheen.maharashtra.gov.in, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तेथे ही KYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। त्या टॅबला क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लाभार्थीचा आधार नंबर टाकावा लागेल। इथे लाडक्या बहिणीचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी सहमत आहे यावर टिक करून OTP पाठवा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येईल, 6 अंकी OTP टाकून सबमिट करायचं आहे। OTP टाकून सबमिट केल्यानंतर 2 प्रश्न येईल, ते म्हणजे पहिला प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर हो करायचं, नसेल तर नाही करायचं आहे। त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे B, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत, आहे करायचं, नसेल तर नाही करायचं आहे। चला तर टिक मार्क करून घेतोय। अजून खाली एक पर्याय दिलेला आहे, त्यालाही टिक मार्क करून घ्यायचे। उपरोक्त अनुक्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील। तर खोटी माहिती कोणी भरू नये असं यामध्ये लिहिलेलं आहे। त्यालाही टिक मार्क करून सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर ग्रीन कलरचं नोटिफिकेशन ओपन होईल, त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल सक्सेस, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली। तर होय, तुमची KYC आता पूर्ण झालेली आहे। तुम्ही जर प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले असेल तर पुढच्या महिन्याचा जो हप्ता असेल तो तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल। आणि KYC पूर्ण असूनही जर पैसे आलेले नसेल तर त्यासाठी 2 संपर्क नंबर दिलेले आहे। आणि जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, KYC अपूर्ण असेल किंवा अर्जात काही त्रुटी असेल तर आपल्या स्क्रीनवर 2 संपर्क क्रमांक दिलेले आहे, हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा। तक्रार करताना अर्ज क्रमांक आणि आधार नंबर जवळ ठेवावा। अशाच सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत राहा राम वाघमारे लाईव्ह। धन्यवाद।